धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वेक्षणानंतर आता कागदपत्र पडताळणी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. अशा वेळी कागदपत्रे पडताळणी अंती अनेक धारावीकरांना अनिर्णित या निर्णयाचा सामना करावा लागत आहे. याचाच फायदा घेत विरोधकांकडूनही प्रकल्पात अपात्र केले जात असल्याचा आरोप केला गेला. मात्र अनिर्णित म्हणजे अपात्र किंवा बेघर नाही, तर कागदपत्रे सादर करण्याची पुन्हा एकदा मिळालेली एक संधीच आहे. कित्येक धारावीकरांना DRPने कागदपत्र सादर करण्यासाठी सुरू केलेल्या शिबिरांचा फायदा झाला आहे. याबाबत काय म्हणतायत धारावीकर? पाहुयात आजचा व्हिडिओ. शिवसेना नगरसेवक भास्कर शेट्टी यांच्या पुढाकारातून धारावीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष डॉक्युमेंटेशन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सर्वच दिवसांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आणि या उपक्रमाचा लाभ घेत आपल्या आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली. मेरा नाम है बिल्किस बानो और इधर आए हैं हम लोग कैंप पे। हमारा काम हो गया और अच्छे से हो गया हमारा काम। मेरा नाम यासुद्दीन खान है। मैं यहाँ कैंप में आया था जो MGP कॉलोनी में लगा है। मैं यहाँ आया, मेरा अनिर्णित था, लेकिन अभी मेरे वो 40,000 पे करने के बाद मेरा काम हो चुका है। इसके लिए बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया। मेरा नाम राकेश गुप्ता है। मैं मुकुंद नगर का रहने वाला हूँ। हाँ, मेरा जो काम हुआ था वो 7 साल हो गया यहाँ आने पर। मेरा नाम आसिफ साहिब खान है। मैं गटर गली MK लाला चाल से आया हूँ। इन्होंने मुझे 40,000 का नोटिस दिया था, तो मैंने DD बना के इधर कैंप में जमा कर दिया और उन्होंने कहा कि 1 महीने बाद आके ले लेना, आपका पात्र हो जाएगा। ये मेरा DD है, 40,000। शिबिराच्या शेवटच्या दिवशी देखील धारावीकरांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला, ज्यामुळे या उपक्रमाचं यश अधोरेखित झालंय. नमस्कार, मी वृषाली पाटील, उपजिल्हाधिकारी आणि कॉम्पिटंट अथॉरिटी सेक्टर 1. माझ्याकडे सेक्टर 1 ची पात्रता आणि अपात्रता तपासण्याचं कामकाज आहे. आज आपण 25 आणि 26 मेला 2 दिवस इथं लोकांच्या सोयीसाठी आपण इथे एक कॅम्प लावला होता, फॅसिलिटेशन सेंटर, ज्याच्यामध्ये लोकांनी जे अनिर्णित आहेत, ज्या अनेक्शन्समध्ये अनिर्णित असणारे झोपडीधारक आहेत किंवा अपात्र आहेत किंवा झोपडीधारकांना काही इतर शंका आहेत कागदपत्रांबाबत, त्यांनी त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण इथे कॅम्प लावला होता. असा कॅम्प आपण धारावीमधल्या सगळ्या सेक्टरसाठी 14 आणि 15 मे पासून चालू आहे. आज आपल्या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. सेक्टर 1 मध्ये काल जवळपास 600 झोपडीधारक आपल्याकडे येऊन माहिती घेऊन गेले. काही जणांची कागदपत्र होती, ती कागदपत्र त्यांनी आपल्याकडे सबमिट केलेली आहेत. बरेच जे अनिर्णित झोपडीधारक होते त्यांनी नव्याने कागदपत्र आपल्याकडे सबमिट केलेत आणि त्यांना तिथल्या तिथे आपण डिसिजन देत आहोत. त्यांची कागदपत्र तपासणी करून जे योग्य आहे त्यांना आपण पात्र घोषित करत आहोत. जिथं हस्तांतरण शुल्क त्यांनी भरलेलं नव्हतं त्यांचे आपण DD जमा करून घेत आहोत. तर माझी पुन्हा सगळ्या झोपडीधारकांना विनंती आहे, अनिर्णित असणाऱ्या, तुमचे हस्तांतरण शुल्क लवकरात लवकर आपल्याकडे जमा करा. तसेच जी कागदपत्रांअभावी आपण त्यांना अनिर्णित ठेवलेलं आहे ती कागदपत्र त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे जमा करावी, जेणेकरून त्यांची पात्रता आपल्याला ठरवण्यात येईल. मला हे सांगायला आनंद होतो की आझादनगर D वॉर्ड चं काम आपल्याकडे प्राथम्याने चालू आहे. त्याच्यामध्ये जवळपास 46% झोपडीधारक हे आपले पात्र ठरलेले आहेत. जर उर्वरित जवळपास 100 झोपडीधारक आहे ज्यांनी हस्तांतरण शुल्क आपल्याकडे अजून जमा केलेलं नाही, त्यांनी ते लवकरात लवकर जमा केलं तर आपल्याला त्यांचं अंतिम अनेक्षर आपल्याला पारित करता येईल आणि त्याच्यामध्ये आपली पात्रता वाढेल. सर्व झोपडीधारकांना पुन्हा एकदा आमची सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे की अपात्र झोपडीधारकांची संख्या आपल्याकडे 1% कमी आहे. त्यामुळे कृपया कोणीही अपप्रचारास बळी पडू नये. कागदपत्र डायरेक्टली आपल्या DRP ऑफिसमध्ये जमा करून आणावी. कुठल्याही दलाल अथवा कुठल्याही माध्यमांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये आणि DRPच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी विश्वासात ठेवून आपलं हे काम अत्यंत पारदर्शकपणे चालू आहे. कृपया सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि कागदपत्र लवकरात लवकर आपल्याकडे जमा करावी. बहुतेक झोपडीधारकांनी काही अपप्रचाराला बळी पडून सर्वे करू दिलेला नाहीये, तर त्यांना सुद्धा ही विनंती आहे की त्यांनी सर्वे करू द्यावा आणि कागदपत्र आपल्याकडे जमा करावी, जेणेकरून त्यांच्या पात्रतेबाबत आपल्याला निर्णय घेता येईल.
आपले इथले स्थानिक लोकप्रतिनिधी श्रीमती हर्षलाताई मोरे काल दिवसभर आपल्याकडे बसून होत्या. त्यांनी बऱ्याच झोपडीधारकांना सर्वे करू देण्यासाठी आपल्याला त्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे. आज त्यांचे यजमान आशिष मोरे साहेब आपल्याकडे कॅम्पमध्ये दिवसभर उपस्थित आहेत. तरी झोपडीधारकांना पुन्हा विनंती करण्यात येते की स्थानिक लोकप्रतिनिधी हे सुद्धा तुमच्यामधलं विश्वासाचं वातावरण वाढवण्यासाठी इथे उपस्थित आहेत. तर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या सहकार्याने आपण हा पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू. आम्ही आशिष मोरे साहेब आणि हर्षलाताई मोरे स्थानिक नगरसेविका यांचं विशेष आभार मानू इच्छिते की आज त्यांनी इथे उपस्थित राहून आम्हाला आमचं मनोबल आणि धैर्य वाढवण्यास मदत केली आहे. त्यांचे विशेष आभार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षला मोरे आणि त्यांच्या पतींनी देखील DRPच्या प्रयत्नांचं कौतुक करत या उपक्रमाचं स्वागत केलं. नमस्कार, मी आशिष मोरे, माझी पत्नी हर्षला मोरे 189 वॉर्डाची नगरसेविका आहे. आम्ही धारावी पुनर्वसन प्रकल्प या संदर्भात हे DRP माध्यमातून आज जो कॅम्प लागलेला आहे आणि कालही होता, 25-26 2 दिवस आहे. यापूर्वी 14 आणि 15ला होता, पण त्या दिवशी आमचे काही ठरलेले कार्यक्रम होते, त्यामुळे येऊ शकलो नाही. पण या 2 दिवसात माझ्या इथल्या लोकांना बराच फायदा झाला. आम्ही इथे तो उपस्थित असल्यामुळे त्यांना त्यांच्या अडचणीतून कसं काही मदत करता येईल ते इथे आम्ही त्यांना केलेले आहे. कारण एरवी आम्हाला ते पेपर सगळे DRPला सबमिट केले, ते मग परत फॉलोअप घेत 2 महिने जातात. पण इथे कॅम्पमुळे असं झालं की एकाच जागेवर सर्व गोष्टी सोयी, म्हणजे 1 विंडो सिस्टम अशी झाली. त्यामुळे हे कॅम्प लागणे गरजेचं आहे. आता झालेलं आहे, यापुढे पण परत घ्यायला पाहिजे. म्हणजे 1-2 महिन्यात हा कॅम्प असला पाहिजे, ज्यामुळे लोकांना एकाच जागी सगळ्या गोष्टींचं निराकरण, शंकेचं निराकरण होतं, समस्यांचे सुटकारा मिळतो. त्याबद्दल मी DRPचे आभार मानतो. आणि खरं तर हा लोकांचा आणि ह्या प्राधिकरणाचा संवाद झाला पाहिजे. कारण हा संवाद झाला तर जे काही अफवा आहेत की DRP बद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलल्या जातात, त्या सगळ्या संतुष्टात येईल आणि एक चांगला सुसंवाद या दोघांमध्ये निर्माण होऊन आमच्या लोकांना चांगली घरं भेटतील. कारण आम्ही हे डेव्हलपमेंटच्या फेवरने आहोत सुरुवातीपासून. असं आम्ही कधीच विरोध नाही केला, कारण आम्हाला डेव्हलपमेंट हवे आणि हा एकत्रित, म्हणजे हा पुनर्विकास एकत्रित झाला तरच हे शक्य आहे. कारण सिंगल बिल्डिंगमध्ये डेव्हलपमेंट केलं तर तिथे फार राजकारण चालतं आणि हे शक्य होणार नाही. त्यामुळे हा डेव्हलपमेंट जे चाललेलं आहे हे योग्य प्रकारे होईल. फक्त हा संवाद DRP आणि लोकांच्या माध्यमातून व्यवस्थितपणे झाला पाहिजे. यातून चांगलंच निष्पन्न होईल याची मला खात्री आहे. DRPच्या पुढाकारामुळे कागदपत्र प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून धारावीकरांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सहजपणे करता येत आहे. त्यामुळे धारावीकरांची सोय तर होतेच आहे, मात्र विरोधकांचे छुपे अजेंडेही मोडून पडत आहेत. धारावीतील वेगवेगळ्या भागात असे अनेक शिबिरं लागावीत अशी मागणीही आता धारावीकर करताना दिसत आहेत. हा विषय अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.